यांनी सुद्धा न्यायालयामध्ये राज्य सरकारवरती एक मोठी टिप्पणी केलेली आहे का निवडणूक आहे त्यामुळे कदाचित कारवाई जी आहे ते राज्य सरकार करणार नाही अशा प्रकारची सुद्धा टिप्पणी जी आहे ते गुणरत्न सदावर्ती यांनी केली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय का हे जे महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये आपण पाहिलं की या आंदोलकांना जे आहे ते हटवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा निर्देश जो आहे तो आपल्याला म्हणावा लागेल, कारण याच निर्देशाची वाट जी आहे ते राज्य सरकार कदाचित पाहत असावा। त्यामुळे वारंवार महाधिवक्ता जे आहे ते न्यायालयाला सांगत होता का तुम्ही निर्देश द्या, आम्ही कारवाई करतो आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय की या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने थेट निर्देश जे आहे ते दिलेले आहे की जे काही साऊथ मुंबईच्या परिसरामध्ये आंदोलक जमलेले आहेत त्यांना हटवण्याचे हे निर्देश दिलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि आता निकालाचं जे आहे ते वाचन जे आहे ते सुरू होईल। आपण पाहतोय निकालाचं वाचन सुरू आहे। जे काही मागास काही वेळापूर्वी जे काही सगळं बाजू मांडलेले आहेत त्या बाजूंवरती आता जे आहे ते निकाल येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या निकालपत्र समोर आल्यावर यावरती जे आहे ते आता समोर संपूर्णपणे वाचन केलं जाणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की आता न्यायालय आणखी काही महत्त्वाचे निर्देश देतंय का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर आता दोन्ही बाजूच्या भूमिका दोन्ही बाजू जे आहे ते ऐकून घेतल्यानंतर आता थेटपणे जे आहे ते निर्देश जे आहे ते केंद्र सरकार राज्य सरकारला देऊ पाहतो आपण हायकोर्टाच्या बाहेर पुन्हा एकदा आंदोलकांची संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। मोठ्या संख्येने आंदोलक हायकोर्टाच्या बाहेर आलेत आणि रांगेमध्ये उभे राहा अशा प्रकारच्या सुद्धा सूचना त्यांना दिल्या जातात। त्यांचेच काही जे काही आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याकडून सूचना देताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता एकीकडे निकालाचं जे आहे ते वाचन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आम्हाला काही फोटो आणि व्हिडिओ दाखवण्यात आले ज्याने स्पष्ट होतंय की मुंबईचे रस्ते अडवण्यात आलेले आहे असं मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते म्हटलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं हे म्हणावं लागेल का ज्या प्रकारे महाधिवक्ता असेल किंवा सदावर्ते यांच्याकडनं काही फोटो कोर्टामध्ये सादर केले गेलेले होते आणि त्यावरती टिप्पणी करण्यात आलेली आहे की व्हिडिओ दाखवण्यात आलेले आहेत, फोटो दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे मुंबईचे रस्ते अडवण्यात आल्याचं